किती छान होईल की नाही की जर आपल्याला आपलं बालपण पुन्हा जगता आलं तर मग त्यात सकाळी सकाळी दारात येऊन देवाची भजनं म्हणणारा वासुदेव असो की बैलपोळ्याला बैलाला सजवून गावात दिमाखाने फिरवणारा बैलाचा मालक असो आणि बरंच काही म्हणजे 12 बलुतेदार आलुतेदार पद्धत वेगवेगळे सण उत्सव तेव्हा हे सगळं अनुभवायला आणि पाहायला आपण आलेलो आहोत पाषाण इथल्या पुणे महानगरपालिकेच्या संजय महादेव निमन ग्रामसंस्कृती उद्यान इथे आणि याचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आपण सर्वजण जरी शहरी जीवन जगत असलो तरी ग्रामीण जीवनाची आपली जी ओढ आहे ती काही कमी होत नाही किंवा ग्रामीण जीवन बघायला आपलं नक्कीच आवडतं। आणि जर ह्या आपल्या पुणे शहरामध्ये आपलं जर ग्रामीण जीवन पाहायचं असेल तर चला माझ्याबरोबर आणि आजचा आपला व्हिडिओ त्याबद्दलचाच आहे। आज मी आली आहे पाषाण इथल्या ग्रामसंस्कृती उद्यान पाहण्यासाठी। तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। हे जे ग्राम संस्कृती उद्यान आहे जे सोमेश्वर मंदिराच्या शेजारीच आहे। तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे जे ग्राम संस्कृती उद्यान जे आहे ते बनवण्यात आलं आहे। तेव्हा इथे जर आपल्याला यायचं असेल तर याच्यासाठी जे शुल्क आहे ते लहान मुलांसाठी 30 रुपये आणि प्रौढ व्यक्तींसाठी 50 रुपये एवढं हे शुल्क आहे। मात्र जेव्हा आपण इथे आतमध्ये येतो तेव्हा ते शुल्क भरल्याचा आपल्याला बिलकुल काही वाईट वाटत नाही। इतकं सुंदर हे संपूर्ण जे उद्यान आहे ते बनवण्यात आलं आहे। आणि आता आपण ग्राम उद्यानामध्ये प्रवेश करतोय। ग्राम उद्यानामध्ये बघा ना, त्यांनी इथे किती छान लिहिलं आहे की गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता। तर आता आपण गावाकडे चाललोय। तर आता आपला गावाकडे जाण्याचा रस्ता तयार झाला आहे। तर जेव्हाही आपण गावाकडे जातो तेव्हा गावाच्या आठवणी असतात की नंदीवाला येत असतो। तर त्याच्याकडे हा नंदी आहे आणि मस्तपैकी त्या नंदीच्याही पाठीवर त्याने झूल वगैरे घातलं आहे। तर इथे ना नंदी बैलाबद्दल सगळी माहिती लिहिली आहे की नंदी बैल म्हणजे श्री शंकराचं वाहन। या नंदीचं प्रतीक म्हणून दष्टपुष्ट बैलाला सजवून गाजत गावात आणलं जातं आणि त्याच्या पाठीवर अशी रंगीत आरशांची झूल, गळ्यात घुंगराच्या माळा आणि घंटा, शिंगांना गोंडे अडकवलेले असतात आणि हा बैल चालताना खुळखुळ असा आवाज येतो। बैलाचा धनी हा पिपाणी वाजवतो आणि कधीकधी बुगू बुगू आवाज काढत नंदी बैलाला भविष्य कळतं अशी बतावणी करत बैलाला प्रश्न विचारतो। बैलाने मान हलवली की हो म्हणतो, की हो की नाही असं ठरवून विचारलेल्या प्रश्नांनुसार भविष्य सांगतो। तसा हा नंदी आणि हा नंदी बैल आणि त्याचा मालक आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। ह्याच्यानंतर आता इथे आपण एक पार बघतोय आणि त्या पारावर मस्तपैकी मंडळी बसली आहेत। कोणी चिलीम मारतं आहे तर कोणी गप्पा मारतं आहे। इथे जे आहे ते पिंगुळ बाबा म्हणतात ना, ते सकाळी सकाळी पहाटे 4-5ला येऊन ते असं त्यांच्या हातातला डमरू वाजवतात आणि भविष्य सांगतात, ते इथे दाखवलं आहे। त्याच्यानंतर इथे तेलाचा घाणा आहे। बियांपासून तेल गाळण्याचं काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा म्हणतात। तर तेलाचा घाणा इथे दाखवला आहे। सूत काततायत, हे सूत कातताना दाखवलं आहे। इथे हे शिल्प सूत बनवतं ते जरा खराब झालं आहे। इथे आजीबाई दूध काढताय, त्यांचा नातू त्यांच्याबरोबर खेळतोय। इथे वेणीफणी चालली आहे। शिंपी दाखवले, त्यांच्या हातामध्ये किती छान छान कपडे आहेत। शिंपी काकांना ते कपडे शिवायला देत आहेत। शिंपी काकाही आपल्याकडे पाहुणा आला आहे, आपल्याकडे कस्टमर आले आहेत, ग्राहक आले आहेत म्हणून किती आनंदाने त्यांच्याकडनं ते कपडे घेत आहेत। इथे हातशिलाई चालली असं दाखवलं आहे। आणि आता इथे काय आहे, गावाची पंचायत भरली आहे। ह्या व्यक्तींचा इथे वाद दाखवला आहे। इथे नवरा बायको असतील आणि इथे त्यांचेच कोणीतरी असतील। तर गंमत बघा ना, वाद कसा दाखवला आहे तर हा जो मधला माणूस आहे त्याचा हात तुटला आहे आणि म्हणजे असं असेल की यांच्या मारामारीमध्ये त्या माणसाचा हात तुटला आहे आणि म्हणून त्यांचा जो वादविवाद मिटवायचं, भांडण तंटण मिटवायचं जे काम आहे
हे गाव पंचायत म्हणजे 5 जण जी आहेत गावाची, ज्यांना पंच म्हणतात, ते पंच हा वाद जो आहे ते मिटवायचं काम करतात असं दाखवलं आहे. अगदी भारी, सुंदर. रंगीबिरंगी दागिने घालण्याचा जो छंद आहे तो स्त्रियांना काही आजच नाही आहे. तेव्हा इथे कासराचं दुकान दाखवलं आहे आणि छानपैकी रंगीबिरंगी बांगड्या ज्या आहेत तो त्या महिलेच्या आवडीनुसार ते तिला इथे घालून देतात असं इथे दाखवलं आहे. आणि इथे लहान लहान मुलांचे खेळ चालले आहेत. कोणी विटी दांडू खेळतं आहे, तर कोणी मस्तपैकी पळापळीचा खेळ खेळत असेल, असं सुंदर इथे दाखवलं आहे. किती छान आहे. आणि आता आपण पाहूयात झाडाखालची शाळा. अ आ ई लिहिलं इथे मस्तपैकी. मास्तरांच्या हातामध्ये पुस्तक आहे. मुलांना प्रश्न विचारतायत. तिला उभं केलं आहे, सांग मला याचं उत्तर काय. मुली छानपैकी पूजा करतायत. वाव, इथे लग्नाचा प्रसंग दाखवला आहे. लग्न चाललं आहे आणि त्या माणसाच्या हातामध्ये कॅमेरासुद्धा आहे. कॅमेरा जे आहे त्याच्या हातामध्ये आणि तो कॅमेराने फोटो काढतोय. इथे वाजंत्री आहे. शुभमंगल सावधान. किती छान दाखवलं आहे. सगळं म्हणजे गावाकडचं जे जीवन आहे ते अगदी हुबेहूब त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या परिसरामध्ये एक जुनं पुरातन असं पद्मावतीचं मंदिर आहे. आता आपण तिथे जाऊयात. आता आपण पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये आहोत, जिथे जिजाऊ माता नेहमी येत असत दर्शनासाठी. तर आपण इतर मंदिरांमध्ये जेव्हा पाहतो तेव्हा त्या मंदिरांच्या मध्ये ज्या मूर्ती असतात त्या मूर्तींना चांदीचे जे डोळे असतात ते बसवलेले असतात. मात्र ह्या मूर्तीला अक्षरशः आपले जसे डोळे असतात तसे डोळे बनवलेत. त्यामुळे जर आपण इथे आलात आणि त्या शांत वातावरणामध्ये आपण जर ही मूर्ती पाहिली तर आपल्याला जिवंत अशी ही मूर्ती पाहायला मिळते. खूपच भारी. माझा जन्म तसा शहरातला, मात्र सुट्टीचे 2 महिने मी नेहमी गावाकडे असायची. त्यामुळे गावाकडचं जे जीवन आहे ते जवळून अनुभवलं आहे. आणि त्यामुळे जेव्हा मी इथे ग्राम उद्यानामध्ये आले तेव्हा इथे आल्यावर हे जे संपूर्ण चित्र पाहतो आहे ना, तर मला असं वाटतं की मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये गेली आहे. मी माझं बालपण पुन्हा जगती आहे, पुन्हा सगळं काही ते चित्रमय रूपात बघते असं वाटतं आहे. तेव्हा संपूर्ण हा जो त्यांनी उद्यानाचा जो परिसर तयार केला आहे ना, तर जे खरं आपण जगलेलो आहोत ते आहे तसं त्यांनी इथे दाखवण्याचा अगदी उत्तम प्रयत्न केला आहे. म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती कशी होती आणि ती आपण कशी जतन करायला हवी याचं अगदी उत्तम उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. अगदी त्यांच्या डोक्यावरच्या टोप्या असतील किंवा फेटे असतील, मुंडासे असतील, धोतर असेल, अगदी म्हणजे हुबेहूब असं दाखवलं आहे इथे. ते धनगर दाखवलेले आहेत. तेव्हा धनगराचा छोटा मुलगा आहे, त्याच्या काखीमध्ये पिशवी आहे, मस्तपैकी अशी गळ्यामध्ये काठी अडकवून चालला आहे. आणि जेव्हाही आपण बघतो ना तेव्हा त्या ज्या शेळ्या असतात त्यांना लीड करणारा कोण असतो, तर कुत्रा असतो. तो कुत्रासुद्धा त्यांनी इथे किती छान दाखवला आहे. आता हे इथे एक जुनं घर दाखवलं आहे. छानपैकी असं हे जुनं लाकडी बांधकामातलं घर आहे. इथे हे वैद्य दाखवलेत आणि वैद्य काहीतरी त्या व्यक्तीवर उपाय करतायत, काहीतरी त्याची शुश्रूषा करतायत असं दाखवलं आहे. इथे आतमध्ये मला ॲक्च्युली आधी वाटलं की खरंच कोणीतरी उभं आहे, तर नाही, ही एका स्त्रीची प्रतिकृती आहे. तिच्या हातामध्ये ग्लास वगैरे आहे. किती छान आहे असं दाखवलं आहे. जुन्या काळातला हा जे कंदील दाखवला आहे, बसण्याचा बाकडा दाखवला आहे. पुढे इथे ज्योतिषी दाखवले आहेत. ज्योतिषी लोकांना त्यांच्या ज्या प्रश्न असतील त्यांचं उत्तर देत आहेत. छानपैकी त्यांचं हे घर दाखवलं आहे.
इथे हे सोनार दाखवले, सोनार काम चाललेलं आहे त्यांचं, काहीतरी बनवत आहेत. हे एक वाण्याचं दुकान दाखवले आणि ह्या वाण्याच्या दुकानामध्ये वासुदेव आलेत आणि इथे बघा ना छोटासा मुलगा दाखवला तर त्याच्या हातामध्ये बॉबी आहे. आपण लहान असताना त्याच्या बॉबी भेटायच्या आपण आणि त्या आपल्या 5 बोटांमध्ये घालून त्या खायचो, तसंच हे इथे दाखवलं आहे. तर खरी गोष्ट आहे की जेव्हाही एखादी मोठी बाब आपल्याला गोष्टी रूपाने समजावली जाते तेव्हा तिचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं किंवा ती गोष्ट चटकन आपल्या ध्यानात येते. कारण की जेव्हाही छडी घेऊन कोणी आपल्यासमोर बसतं तेव्हा काही लक्षात राहत नाही, मात्र जेव्हा आपण पिक्चर बघतो किंवा त्या पिक्चरमधली गाणी जेव्हा आपण बघतो तेव्हा चटकन लक्षात राहतं, आपल्या लक्षात ठेवायची नसतात. मात्र सकाळी ऐकलं की आपण तर तेच बोलत राहतो का, कारण की ते गोष्टी रूपाने आपल्याला दाखवलेलं असतं. तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांनी कीर्तनाची जी गोष्ट आहे तिथे आपल्याला दाखवली आहे. आता ही जी कडक लक्ष्मी इथे दाखवली गेली आहे, तर कडक लक्ष्मी जी असते ती पापी लोकांना त्रास देते आणि चांगल्या लोकांचं नेहमी भलं करते, अशी ती कडक लक्ष्मी आहे. तर कडक लक्ष्मी दाखवली आहे. ह्या बाईने मस्तपैकी हिरव्या कलरची साडी घातली आहे आणि ते भुत्याही दाखवला आहे. म्हणजे आपल्या उघड्या अंगावर आषाढाचे जो फटके मारतो तो म्हणजे भुत्या, तो भुत्या इथे दाखवला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गरिबीतही आपले आईवडील जर आपल्याबरोबर असतील तर मुलं किती खुश असतात. तर इथे बघा ना, ही बिचारी बाई तिच्या पायात चपलाही नाही आहे, म्हणजे तिचं बाळ तिच्या पाठीवर किती खुश आहे हे तिथे दाखवलं आहे. पुन्हा इथे पाथरवट हा समाज दाखवला आहे. म्हणजे दगडापासून जाती, पाटा, वरवंटा अशी बनवणारे जी समाज आहे त्यांचं शिल्प इथे दाखवलं आहे. आणि त्यांच्या मुली मस्तपैकी खेळत आहेत. मम्मी पप्पा काम करत आहेत, आपण खेळूयात, मजा. लहानपणीच काय ती मजा करता येते, एकदा मोठं झालं ना की काय मजा करतात नाही, पण आपल्याला मोठं व्हायचं असतं ना. तेव्हा नेहमी माणसाने ज्या घडीमध्ये आपण आहोत ना तो वेळ एन्जॉय करायला पाहिजे, हेच वाटते ना हे सगळं बघून. इथे लोहार काम चाललं आहे, त्या धान्य कुटत आहेत आणि इथे लमाण स्त्री आहे त्या पाखडताना काहीतरी दाखवलं आहे. राजस्थानामधली हा समाज आहे लमाण म्हणून, ते इथे दाखवलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम चाललं इथे काय, म्हशी धुण्याचं. म्हशींना असे धुवायची गरज नसते, त्यांना पाणी दिसलं की त्या पाण्यात जातातच, पण धुत आहेत मस्तपैकी. असं करून दाखवलं ते माणूस म्हशीवर बसून. तर जेव्हाही आपण आपल्या आजीला म्हणायचो आजी गोष्ट सांग ना, आजी गोष्ट सांग ना, तेव्हा आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची. एक तर असायची आटपाट नगराची, नंतर दुसरी असायची की एक होता लाकूड तोड्या. आणि त्या लाकूड तोड्याचं एक जे चित्र होतं ना त्या डोळ्यासमोर आपल्या तयार व्हायचं की तो कसा असेल, डोक्यावर एक टोपी असेल, धोतर घातलं असेल, झाड तोडत असेल. तर असा जो लाकूड काम करणारा लाकूड तोड्यांचा जो समाज आहे तो इथे दाखवला आहे. तर काही लोक आपल्या डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन चालले आहेत, तर कोणी लाकडाचा जो ओंडका आहे तो खांद्यावर घेतला आहे. तर असं सुंदर जे शिल्प आहे ते इथे दाखवण्यात आलेले आहेत. आणि पुढे पुन्हा हा धनगर समाज आपल्याला त्यांनी दाखवला आहे. आणि जे पहिलं फार होतं आता नाही आहे, मात्र पहिले कुठेही तुम्ही जा सगळीकडे अशी डुकरांची रांग पाहायला मिळायची. तर डुकरंसुद्धा इथे दाखवले, म्हणजे किती बारकाई असावी, एखादं प्रतिकृती बनवण्याच्या वेळेस किती बारकाई असावी तेही इथे आपल्याला पाहायला मिळते. की जुन्या काळातलं सगळंच तुम्हाला इथे पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच. अगदी सुंदर यार, मला आवडलं इथे आल्यावर. आता इथे मागे आपल्याला अत्तार बनवणारे दाखवलेत. तर अत्तर आपल्याला माहिती आहे, तर अत्तर हा ॲक्च्युली इथे लिहिल्याप्रमाणे अरेबिक शब्द आहे. तर अत्तार हा अत्तर बनवणारे, ज्यांचं अत्तर जे बनवतात त्याचा व्यापार करणारे म्हणजे अत्तार. आणि त्या अत्तार बनवणारे इथे दाखवलेत. आणि शिल्पकाम करणारे शिल्पकारही इथे दाखवलेत. इथे मला आता मिठाई खायची आहे बाबा, लाडू, पेढे काय काय आहे ते बघूयात आता आपण. काय हलवा इकडे काय काय आहे, तोंडाला पाणी आलं ना. लाडू, पेढे, बर्फी खायचं असेल ना, चला या. मला ना इथली एक फार आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्या ग्राहकाकडे तो जो दुकानदार आहे तो अगदी प्रेमाने बघतो की माझ्याकडे आला आहे बुवा आता,
आता माझ्याकडून काहीतरी सामान घेऊन जाणार. अगदी प्रेमाने त्यांचं कौतुक करतायत ते. इथे ही छोटीशी मुलगी रांगोळी काढते आहे. आजी काहीतरी गप्पा मारत बसल्यात वाटतं. मी मघापासून ह्या शिल्पांना हुबेहूब शिल्प असं म्हणते आहे. तर ते जर खरंच हुबेहूब तुम्हाला बघायचं असेल ना, तर इथे बघा, हा डबे बनवणारा माणूस दाखवला आहे आणि इथे ही त्याची बायको आहे आणि ती बायको त्याच्या नातवाची शी धुती आहे असं दाखवलं आहे. किती हुबेहूब असावं एखादं शिल्प. त्याच्या व्यतिरिक्त इथे जंगली प्राण्यांच्या प्रतिकृती आहेत. इथे चिता आहे, इथे सिंह आहे, इथे वाघ आहे आणि झेब्रा इथे दाखवले आहेत. इथे पानगेंडा आहे आणि पुढे आपल्याला हरिण पाहायला मिळतं. आणि आता आपण आलेलो आहोत पाटलांच्या वाड्यामध्ये. पाटलांचा वाडा जर तुम्ही पाहिला तर अतिशय सुंदर आहे. त्याचं जे लाकडी जे बांधकाम आहे तेही अगदी उत्तम आहे. जर लाकडी दरवाजा आपण पाहिला तर त्या दरवाजालाही भरपूर साऱ्या द्वारशाखा अशा दाखवल्या आहेत. म्हणजे पाटलांची जी श्रीमंती आहे ती ह्या दरवाजावरनं कळते आपल्याला. आता आपण आत जाऊयात. आता इथे किचन दाखवलं आहे. पुन्हा देवपूजा चालली आहे. बाळाला पाळण्यामध्ये घालतायत आणि आता इथून पुढे गेलं की गोठ्याला सुरुवात होती आहे. आणि गोठ्याच्या दोनही बाजूला इकडे म्हशी आणि इकडे गाई आणि बैल हे बांधलेले आहेत असलं दाखवलं गेलं आहे. किती त्यांचे डोळेसुद्धा किती असे बोलके आहेत. म्हणजे असं वाटतं की खरंच ते खऱ्याच गाई आणि म्हशी आहेत. हे पुढे जे आहे ते त्यांनी घोंगडी बनवणारा जो समाज आहे तो दाखवला आहे. अगदी म्हणजे तो छोटासा मुलगा आहे, त्याने असं टोपडी घातली आहे आणि तो पांगुळ गाडा चालवतो आहे असं दाखवलं आहे. इथे पुढे पिंजारी समाज आहे आणि ते काय करतायत तर गाद्या वगैरे जे बनवतात ते करतायत ते. आणि त्या आजी ज्या आहेत त्या गादी शिवतायत असं दाखवलं आहे. इथे तांबट हा समाज दाखवला आहे. पाऊस आला आहे त्याच्यामुळे सगळीकडे अगदी ओलं चिकचिक आहे, त्याच्यामुळे जपून चाललं पाहिजे बाबा. पहिलं जे ग्रामजीवन होतं ते 12 बलुतेदार ह्या पद्धतीने चालायचं. तर ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये जे 12 बलुतेदार होते म्हणजे न्हावी असतील, सुतार असतील, कुंभार असतील, हे सर्व जे ग्रामीण जीवनाचे जे मुख्य असे आधारस्तंभ होते त्यांचा जो संपूर्ण जो जीवनपट आहे किंवा त्यांचे जे प्रकारे कामं चालायची ते इथे आपल्याला त्यांनी दाखवलं आहे. 12 बलुतेदार समाज जो आहे तो बघून झाल्यानंतर आपण इथे बाजारामध्ये आलो आहे. तुम्हाला खेळणी घ्यायची आहे, काही मिठाई घ्यायची आहे, मुलांसाठी कपडे घ्यायचे आहेत, फ्रूट्स घ्यायचे आहेत, काहीही घ्यायचं असेल तर जो बाजार असतो तो प्रत्येक गावामध्ये भरतोच. मग एखाद्या गावाचा असतो मंगळवारी, कोणाचा सोमवारी, कोणाचा रविवारी. तर अशा प्रकारे पहिलं जे होतं तो अशा प्रकारे गावामध्ये बाजार भरायचा आणि त्या बाजारामध्ये तमाशा तर असायचाच. तेव्हा इथे तमाशा दाखवला गेला आहे किंवा रामलीला असेल किंवा दसऱ्याचं काही असं दाखवण्यात आलं असेल तेव्हा तेही आपल्याला इथे छानपैकी बघायला मिळतं आहे. हे आपण जर बघतो आहे तर इथे मागे कुस्ती चालली आहे. 2 माणसांमध्ये कुस्ती चालली आहे. थोडंसं आपण इकडे ह्या रस्त्याला इकडे येऊ. इथे पण कुस्ती चालली आहे पण ती झुंज आहे, बोकडांची झुंज. 2 बोकडांची झुंज चालली आहे. पहिलं स्त्रियांना फार सारा असा जाच असायचा. म्हणजे सासरकडे त्यांना फार असं जपून राहावं लागायचं. तेव्हा ह्या बिचाऱ्या सासूरवाशिनी आपली सुख दुःख जी असतील तर ते कुठे शेअर करणार एकमेकींबरोबर, तर त्या शेअर करायच्या पाणवठ्यावर. आणि त्या पाणवठ्याचं अगदी सुंदर असं सादरीकरण शिल्पकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं.
तेव्हा अशा प्रकारे मी गावाला आले होते आणि माझ्या सुट्ट्या संपल्या आहेत. तेव्हा मी आता पुन्हा घरी चालली आहे. आता घरी कसं जाणार? माझी बैलगाडी आहे, बैलगाडीत बसून जाते. चलो बाय. शहरीकरणाच्या भोवऱ्यात आपण खूप साऱ्या गोष्टी गमावल्या. म्हणजे मुख्यत्वे करून साधेपणा, सच्चेपणा, आपुलकी. मात्र या उद्यानाला भेट दिल्यावर या संपूर्ण गोष्टी पुन्हा अनुभवायला मिळाल्या, पाहायला मिळाल्या. तेव्हा जमलं तर आपण सर्वांनी इथे पुन्हा नक्की भेट देऊयात. जर मला कोणी माझ्या बालपणीच्या आठवणींबद्दल जर एखादा निबंध लिहायला लावला आणि त्याचं शीर्षक जर द्यायला लावलं तर ते असेल माझ्या स्वप्नातला गाव. आणि ह्या ग्रामसंस्कृती उद्यानमध्ये आल्यावर माझा स्वप्नातला गाव मी इथे अनुभवला. तेव्हा माझा हा जो संपूर्ण उद्यानाचा परिसर पाहण्याचा जो अनुभव होता तो अतिशय उत्कृष्ट होता. माझ्याबरोबर आपल्याला हे संस्कृती उद्यान बघायला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असे सुंदर सुंदर व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.